सरकारी कर्मचाऱ्यांना राज्यात सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्ट पासूनचा संप केला स्थगित। पूजा खेडकरचं यूपीएससीच्या आरोपावर दिल्ली हायकोर्टात प्रत्युत्तर। यूपीएससीचे सगळे आरोप फेटाळले। पूजा खेडकरने नाव बदलून फसवणूक केल्याचा यूपीएससीने केला होता आरोप। विरारमध्ये खासगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाची पालकांनी काढली अर्धनग्न धिंड। क्लासमध्ये 9वीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील वर्तन करून तिची छेड काढल्याचा आरोप। नंदुरबारमध्ये एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीला सफाई कामगाराने दाखवला अश्लील व्हिडिओ। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। आरोपी अटकेत। घटना लपवत असल्याचा शाळेवर आरोप। नंदुरबारमध्ये अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ। नवापूर तालुक्यातील जेरीपाडा इथे असलेला पूल पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचा जीवघेणा प्रवास। नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर आदिवासींचा मोर्चा। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हटणार नाही। पेसा अंतर्गत भरतीसाठी पात्र असलेल्या आदिवासी आंदोलकांची भूमिका। पुण्यामधल्या हडपसर भागात किरकोळ वादातनं दुचाकींची तोडफोड। हडपसर पोलीस ठाण्यात 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल। हिंगोली जिल्ह्यामध्ये आडगावात तलाठ्याची चाकूने भोसकून हत्या। हत्येमागे फेरफारचं कारण असल्याचा पोलिसांचा संशय। एका संशयित युवकाला पोलिसांकडून अटक। हिमाचल प्रदेशमध्ये मुलींच्या लग्नाचं वय किमान वय हे 21 वर्ष। याबाबतचं विधेयक विधानसभेत मंजूर। चर्चेविना एकमताने विधेयक मंजूर। हिमाचलमध्ये मुलींच्या लग्नाचं वय किमान वय हे होतं 18। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।